गणेश व्हिडिओ काढत होता आपल्याला पुढच्या हप्त्यामध्ये आपली एक मीटिंग घेऊन सर्वांची त्या मीटिंग घेतल्यानंतर मग आपण जे काही नॉमिनेशन आपण भरणार आहोत ते नॉमिनेशन आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू. त्यानंतर तिथून आपल्याला ते छाननी करून आपल्याकडे देतील. भाऊ, आज चांदोड नगर परिषदेची उपनगराध्यक्षपदी म्हणून आपली निवड झाली, काय सांगाल? 2 मिनिटं शांत. अहिल्यादेवीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या चांदोड नगरीमध्ये आई रेणुकादेवीच्या आशीर्वादाने ज्या पद्धतीने चांदोड नगर परिषदेची निवडणूक झाली, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही जी निवडणूक झाली आणि त्यानंतर पूर्ण भारतीय जनता पार्टी, त्याप्रमाणे युती आणि बाकीचे सर्व सभासद मिळून एकीमेकीच्या वातावरणामध्ये चांदोड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र मिळून आज चांदोड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची ही जी निवडणूक झाली त्याबद्दल मी आमच्या सर्व नगरसेवकांचे, त्याचप्रमाणे आमचे नेते माननीय राहुलदादा आहेर, त्याचप्रमाणे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल आणि आमची सर्व टीम, यामध्ये आमचे सर्व नगरसेवक यांच्यामुळे आज पूर्ण चांदोड नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षपदाची जी निवडणूक झाली आहे ती खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि चांदोड शहराच्या विकासाच्या बाबतीत झाली आहे. आम्ही सर्वजण एकत्रितपणे पूर्णपणे चांदोड शहराच्या विकासासाठी काम करणार आहोत. आम्ही ह्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये पण सरकार आहे, राज्यामध्ये पण सरकार आहे आणि त्या पद्धतीने पालकमंत्रीसुद्धा आपले गिरीश महाजन साहेब आहेत. यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही चांदोड शहराचा विकास करणार आहोत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या गोष्टी बाकी आहेत त्या गोष्टी पूर्ण करण्याचा मानस आम्ही सर्व नगरसेवक मिळून करू आणि आम्हाला ज्या गोष्टी आमच्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बाकी आहेत त्या महत्त्वाच्या ज्या आहेत, पाणी पुरवठ्यामध्ये जे थोडंफार काम बाकी आहे, भुयारी गटारचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे महत्त्वाचं गार्डन तयार करणं आहे, वेगवेगळ्या प्रभागामध्ये रस्त्यांचा विकास करणं आहे. हा सगळ्यांचा जर एकंदरीत जर प्रवास जर बघितला तर गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे जेवढी कामं झाली त्याच्या व्यतिरिक्त राहिलेली सर्व कामं आम्ही सर्व एकत्रितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही ह्या दृष्टिकोनातून एकच अजेंडा घेऊन चालणार आहोत का फक्त शहराचा विकास. कारण की हे शहर अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आहे, याचं नाव पूर्ण भारतभर जगभर आहे आणि आमचा दृष्टिकोन हा चांदोड शहराचा निस्ता चांदोड शहराचा विकास नव्हे तर पूर्ण भारतामध्ये चांदोड शहराचं नाव हे लौकिक झालं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, त्याचप्रमाणे बाकीच्या सर्व गोष्टी ज्या ज्या आम्ही सांगितल्या आणि ज्या वचननाम्यामध्ये आम्ही वारंवार दिल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.